असा एक प्रश्न अजून एक होता की म्हणजे कन्फ्युजन येते की सीए कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये केलं जातं असं आमचा एक प्रश्न आहे की कुठल्या कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन करता येतं 12वी नंतर समजा किंवा काय असं. अच्छा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सीए हा कोणत्याही कॉलेजमध्ये केला जात नाही. ओके. सीए हा कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागत नाही किंवा कुठे असं कॉलेज असं कोणता नाही जिथं आपल्याला सीए ह्या कोर्सचं सर्टिफिकेट देते. जसं मी म्हटलं ह्याची गव्हर्नमेंट बॉडी ICAI आहे, तीच आपल्याला सर्टिफिकेट देते. तर तिथंच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आणि एक्झाम्स द्यायच्यात असं. तर सीए साठी कोणताही कॉलेज नाही हा एक मेन. जर याला असं म्हटलं की याला जर आपण UPSC सारखं एक बॉडी म्हटली काइंड ऑफ कन्सिडर केलं असं आपण सांगू. जसं मला UPSC ऍडमिशन म्हणजे प्रिपरेशन करायचं सेम प्रिपरेशन मला 12th नंतर सीए साठी फक्त याच्यात एक बेनिफिट असं आहे की तुम्हाला डिग्रीची गरज नाही. बरोबर. UPSC मध्ये आपल्याला लागते बेसिक ग्रॅज्युएशन फक्त 12वी. आणि असं आता इन्स्टिट्यूटने हे पण चालू केलं मागच्या वर्षी की 12वी करताना सुद्धा तुम्ही सीए फाउंडेशन साठी रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे 12वी तुम्ही पास नाही झाले तरी तुम्ही सीए फाउंडेशन साठी रजिस्ट्रेशन हे करू शकता. म्हणजे 12वीचं जे इयर चालू आहे त्या इयर मध्ये मी एक फाउंडेशनचा एक पेपर देऊ शकतो असं. ओके. मग ते 2 देऊ शकतो ना का 3 देऊ शकतो त्या फाउंडेशन मधले 3 अटेम्प्ट देऊ शकतो. फाउंडेशनचा आपल्याला एकच अटेम्प्ट द्यायचा आहे. एक्झाम्स 3 वेळा घेतात. म्हणजे फर्स्ट आपल्याला जेव्हा आपण जर एका अटेम्प्ट मध्ये जर नाही निघालो पास नाही झालं म्हणून तर आपल्याला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जायचंय. जर तिथं नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट. आणि ह्यालाच एक रिलेटेड माझा क्वेश्चन असा आहे की खूप वेळा बघतो आपण सपोज जे तुमचं जी गव्हर्नमेंट बॉडी आहे जी एक्झाम्स वगैरे कंडक्ट करते त्याच्यामध्ये रिझल्टची जी थोडीशी अनसर्टन्टी माझ्या ऐकण्यात अशी की थोडा रिझल्ट हा अनसर्टन असतो. आणि दुसरी गोष्ट काही विद्यार्थी आज 6-7 वर्ष झालं सुद्धा कंटिन्युअस सीए साठी प्रिपरेशन करतात. बरोबर. तर आता 8 म्हणजे तुम्ही 12th केल्यानंतर पुढचे 6-7 वर्ष म्हणजे तुमच्या लाईफ मधले क्रिटिकल इयर असतात की जिथं तुम्ही उद्या आयुष्यात पुढच्या आयुष्यात काय करणार आहे तुमचं डायरेक्शन ठरते. तर मुलांनी तेवढे 6-7 वर्ष वेस्ट करावे का किंवा तेवढे इन्व्हेस्ट पण करावे का? वेस्ट होतात की इन्व्हेस्ट होतात? अच्छा, आता हे डिपेंड करतो मुलांवर. त्यांनी सीए हा कोर्स घेतला तर खरं पण अभ्यासच केला नाही तर त्याचं काय होणार आहे? वेस्टच होणार आहे. पण त्याला जर त्यांनी सिन्सिअरिटीने त्याच्या मागे लागून राहिलं की त्याला माहिती आहे काय करायचं आहे आपल्याला फ्युचरमध्ये काय आहे हा कोर्स आणि त्याला किती डेडिकेशन लागतं हे जर त्याला माहित झालं एकदाच मग ते डेफिनेटली सुरुवातीलाच आपल्याला माहित पाहिजे की बाबा मला जर करायचं आहे जर तुमचं तेवढं डेडिकेशन लागणार आहे फक्त थोडी हार्डवर्क लागणार आहे तेवढं डेडिकेशन लागणार आहे आणि तेवढ्यात सीए हा कोर्स निघतो. आणि आतापर्यंत जे आहे सीए या कोर्सचं जे पासिंग रिझल्ट होतं पर्सेंटेज आत्ता तर नाही पण आधीचं सांगायचं झालं तर 4%, 5% हा त्याचा पासिंग रिझल्ट होता. पासिंग पर्सेंटेज म्हणजे 100 मुलांपैकी फक्त 3 किंवा 4 मुलं पास व्हायची सीए हा फायनल कोर्स. त्यामुळे त्याची भीती एवढी निर्माण झालेली आहे. आणि आता गव्हर्नमेंटला पण एवढी रिक्वायरमेंट आहे स्वतः इन्स्टिट्यूटने सांगितलेलं आहे की त्यांना 2028 का 30 या दरम्यान त्यांना 47 लाख सीएची गरज आहे इंडियामध्ये भारतात. आता या वर्षीपासूनच गणित आहे का? आणि आपल्या भारतात आता सध्याला फक्त 4 लाखच सीए आहेत. तर इन्स्टिट्यूटने आता काय केले पासिंग पर्सेंटेज पण थोडंसं वाढून दिलेलं आहे की पासिंग पर्सेंटेज आता मागच्या वर्षी जर बघितलं 15% पर्यंत आलं. या वर्षीचं सगळ्यात शॉकिंग रिझल्ट आलेला आहे आत्ता मागं रिझल्ट आलाय तर सीए फायनल ग्रुप 2चा हा रिझल्ट 36% निकाल पासिंग मध्ये लागलेला आहे. म्हणजे पासिंग रेशिओ हा वाढलेला आहे 100%. म्हणजे आता मुलांची प्रोबॅबिलिटी थोडी जास्त झालेली आहे की जर तुम्ही डेडिकेटेडली एफर्ट्स टाकले तर तुमची पासिंगची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तुम्ही रिक्वायरमेंट पण वाढलेली आहे म्हणून होऊ शकता सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही होऊ शकता. बरोबर. आणि ती जी अनसर्टन्टी होती की पहिले 4%च आणि 5%च रिझल्ट लागायचा बरोबर त्याच्यामुळे लोकांचे इतके दिवस वाढली. आणि हे जे ठरतं की पासिंग क्रायटेरिया जस्ट इमॅजिन आपण आता 12th केली तर 12th मध्ये फॉर एक्झाम्पल 35% पासिंग क्रायटेरिया तो प्री डिफाईंड असतो. एक्झामच्या आधीच माहिती असतं की किती पासिंग आहे. बरोबर आहे. तसं सीएचं काय? सीएचं पण आहे ना. सीएचं पण प्री डिफाईंड आहे तुम्ही पासिंग कितीला होणार. सीएचं पासिंग जर बघितलं गेलं ना तर आपल्याला 40% प्रत्येक विषयात किमान पाहिजे. आणि ऑन अँड ॲव्हरेज जर टोटल सगळ्या विषयांचं धरलं तर 50%च्या पुढे पाहिजे.